नाशिकला आलेलो नाही. नाशिकला फिरायला नेहमीच येत असतो आपण, दर्शनाला, त्र्यंबकेश्वरला, वेगवेगळ्या कारणाने येत असतो. आम्ही आता पत्रकार मित्र आणि आम्ही सगळे आता चर्चा करत होतो. पारनेर तालुक्याला अण्णा हजारेंसारखा आणि पोपटराव पवारांसारखी पार्श्वभूमी आहे. पण आज आपण जिथे बसलेलो आहोत तिथं आता तुम्ही फिल्म पाहताना ऐकलं असेल, विलास शिंदे सर ज्यांनी हा डोलारा उभा केला आणि तो लीलया सांभाळला. पण मगाशी तुम्ही किती लोकांच्या लक्षात आलं मला कल्पना नाही, काही शब्द त्याच्यात इंग्लिश असल्यामुळे. पण स्वतःचा लॉस झालेला व्यवसाय आणि 75 लाखाचं कर्ज, हे 2010 साली त्यांची स्वतःची मानसिकता होती. आणि त्यातून बाहेर पडून मी एकटा करण्यापेक्षा सगळ्यांना बरोबर घेऊन बाहेर पडेल आणि शेतीच्या प्रश्नावर आपण सोल्युशन काढू. आणि त्यांनी ते नुसती सुरुवात नाही केली, म्हणजे आरंभशूर म्हणतात तसं नाही झालं. त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं आणि आजही काम ते अव्याहत चालू आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. आणि मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची, आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे सरकार आणि राजकारण. पण विलास सरांचं मला जे माहिती आहे, यांचा सगळ्यात पहिला सल्ला असा असतो की तुम्ही कुठल्याही अनुदानाच्या नादी लागायचं नाही. मी जी माहिती घेतलेली, आणि कुठल्याही सरकारच्या गोष्टीवर आधारित आपल्याला काही करायचे असा संकल्प सह्याद्रीचा सनीदादा नाही. आणि तोच दृष्टिकोन आपल्याला पण सगळ्यांना, आपण कुठल्या तरी सरकारी मदतीसाठी किंवा एक जनरल कुठलंही निवडणूक आली की आपण या सरकारला शिवाय दे, त्या सरकारला शिवाय दे, हे आमच्यासारखं तुमच्या समोर येतो आणि वेगळं काहीतरी सांगून तुम्हाला उचकून देऊन. पण सोल्युशन काय असेल या तुमच्या सगळ्या सरकार बदलणे किंवा पार्ट्या बदलल्या किंवा काय अजून काय काय तुम्ही केलं, पण त्याने काय आपलं सोल्युशन निघालंय का? नाही. आपण आजही भांडतोय, आजही रडतोय. आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी प्रात्यक्षिक, म्हणजे नाही का नुसतं भाषण असतं किंवा एखादी डॉक्युमेंटरी असते, तसं नव्हतं. आपलं आज इथे येण्याचं जे कारण आहे सगळ्यांचं, याची देही याची डोळा, आपण बघितल्यावर माणसाला, आपण जसं त्या दिवशी टेंबूला गेलो होतो, आपल्याला लक्षात आलं अरे हे होऊ शकतं. तसं आज आपण ज्या ठिकाणी आलो हे सुद्धा, जेवढी जागा पंढरपूरच्या विठुरायाचं मंदिर पवित्र आहे, तेवढी ही जागा शेतकऱ्याचं पंढरपूर आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि इथं आता आल्याने आपण काय होणार आहे हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यातला कुणीही माणूस मनावर घेतलं तर विलास शिंदे होऊ शकतो, लक्षात घ्या. फक्त ठरवलं पाहिजे की मला व्हायचंय, आमच्यासारखा मदतीला त्या किंवा आधाराला राहील. पण मला तुम्हाला या ठिकाणी आवर्जून ही गोष्ट सांगायची, एक 700 सभासदांनी इथं येऊन, किती टर्नओव्हर आहे सर आता? 1500 कोटी रुपयाचा टर्नओव्हर या कंपनीचा आहे. आणि ही गोष्ट 15 वर्षात घडलेली आहे. आणि याला सगळ्यात पहिला महत्वाचा जो विषय आहे की याच्यावर कुठल्याही पुढाऱ्याचा आशीर्वाद, कुठल्याही सरकारचा आशीर्वाद नाही. हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी चालवलेलं नाही का, आपण लोकांसाठी चालवलेलं म्हणतो, तसं हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं हे जे मंदिर आहे, शेतीचं मंदिर आहे, याच स्वरूपाचं मंदिर यांच्याच आधाराने आपल्या तालुक्यात उभं राहावं, अशी आजच्या भेटीच्या मागची संकल्पना आहे. आणि आपण रोज आपल्या डोळ्यात अश्रू आहेत कांद्याचे, रोज आपल्या डोळ्यात अश्रू आहेत दुधाचे, रोज आपल्या डोळ्यात अश्रू आहेत आपल्या वाटाण्याचे. 1 नंबरचं वाटाणा पिकवतो साहेब आम्ही, म्हणजे आपल्या जगात जो वाटाणा पिकतो त्याच्यातला सर्वोत्तम वाटाणा आमच्या कानूरला आणि आमच्या परिसरात पिकतो. पण विकताना शेतकऱ्याची हालत अशी झालेली असते की तो 100 रुपये 125 रुपये किलोचा वाटाणा आम्हाला तिथं तो 35 रुपये 40 रुपये असा द्यावा लागतो. आणि मग त्या केलेल्या कष्टाचं चीज होत नाही. आणि मग पुन्हा ही मंडळी पुन्हा आमच्यासारख्याच्या कुणाच्या तरी आधाराला येऊन काहीतरी आपल्या जीवनाचं गणित सोडवायचा प्रयत्न करतात.
त्याच्यामुळे इथे आलेल्या सगळ्यांना विनंती, आपल्याला ह्या व्हिजिट नंतर आपण शिंदे सरांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी प्रत्यक्ष पुन्हा भेटणार आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला पारनेरला आपलं सुद्धा फार्मा प्रोड्युसर्स कंपनी इमिजिएट रजिस्टर करायची आणि सध्या आपल्याला कांद्यामध्ये आपण काय उत्पादन करू शकणार नाही लगेच काय, पण आपल्याला विक्री करायला, मार्केटिंग करायला आपण इमिजिएट पार्टनरला सुरू करण्याची संकल्पना आहे. आणि ही काय सहकाराची निवडणूक करणारी यंत्रणा नाही. आपल्या सहकारी दूध संघाचं, आपल्या सहकारी कारखान्यांचं काय झालं ते आपण बघतोय, पण ही यंत्रणा तशी नाही. इथे फक्त रिझल्ट ओरिएंटेड काम आहे, इथे प्रोफेशनल काम करावं लागणार आहे. इथं कोणाचा तरी पाहुणा म्हणून, कुणाला तरी मत देतो म्हणून, कुणाचा तरी लांबचा मित्र म्हणून इथे काही असलं काम चालत नाही. आणि याच पावलावर पाऊल ठेवून या मंदिरासारखी मंदिरं दर तालुक्यात एक जर उभं राहिलं तर सरकारजवळ शेतकऱ्याचं कामच काही राहील का आपलं काही काम. आणि आपल्याला सुद्धा पारनेरच्या शेतकऱ्यांना सुद्धा याच दिशेने जाण्यासाठी, जसा हा दिंडोरीतला शेतकरी त्या दिशेने चाललेला आहे, त्याच दिशेने जाण्यासाठी आपली आजची व्हिजिट आहे. त्या व्हिजिटच्या मागचं महत्त्व तुम्ही सगळ्यांनी समजावून घ्या आणि गांभीर्याने जे तासभर आता पुढच्या दाखवलं जाणार आहे तुम्हाला, याची जी उभारणी झालेली आहे, त्याचं जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे ते तुम्ही तुमचे मोबाईल खरोखर सायलेंट ठेवा, नाही तर इकडे पुढे काहीतरी चालू आणि तुम्ही खाली मान घालून कीर्तनातही तसेच बसता, प्रवचनातही तसेच बसता, सगळीकडं तुमचं डोकं मोबाईलमध्ये घातलेलं असतं. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. माझी शेती मी करत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणतरी वाट्याने करतं, पण मी त्याच्यावर जगत नाही, हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती. पण तुम्ही त्याच्यावर जगता आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल घडवायचे, आपल्याला त्या दिशेने राजकारण विरहित काही काम जर पारनेरला उभं करायचं असेल तर या माध्यमातून ते उभं राहील. त्याचा आज कदाचित हा आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण असणार आहे. तुम्ही 10-20 वर्षाने, आज जसं इथे सह्याद्रीची यशोगाथा चाललेली तशी पारनेरला पण यशोगाथा तयार व्हावी आणि 20 वर्षात या लेवलला आपण जाऊ शकू अशा स्वरूपाची संकल्पना करण्यासाठी आपण आलो. आपण इथं चेष्टा करण्यासाठी जाऊ दे काय आलो होतो फिरायला, आलो बघून, ह्या भावना मनात ठेवून जर तुम्ही चाललात तर मग काही शक्य होणार नाही. माझं आहे, प्रत्येक बाळाला आपलं बाळ म्हणून त्याला जर दूध पाजलं तर ते सदृढ बाळ पुढील आयुष्यात एका तारुण्यात येऊन ते सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एक शेतकरी बांधव म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने नाही का सहज कुठल्याही गोष्टी घेता, तशी ही फार्मा प्रोड्युसर्स कंपनी ही सहज घेऊ नका. ही आपल्या जे दुःख आपल्या मनामध्ये आहे त्याच्यावरचं हे शिंदे सरांनी करून दाखवलेलं उत्तम सोल्युशन आहे. आणि एक वाक्य तुम्ही मगाशी ऐकलं असेल, इथे तिकडे काही बळीराजा आणि अन्नदाता वगैरे अशा संकल्पना नाहीत, ते जबाबदारीने बोलले. लक्षात घ्या तुम्ही, आपण त्या भावनेत आहोत ना, ती भावना बाजूला काढली पाहिजे आणि प्रोफेशनल झालं पाहिजे. एवढे खर्च झाले, मला एवढे मिळवले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय.